नवी मुंबई वाशी के मॉडर्न कॉलेज ग्राउंड पर आज से वॉलीबॉल चैंपियनशिप टूर्नामेंट का आगाज हो गया। महाराष्ट्र वॉलीबॉल एसोसिएशन, ठाणे वॉलीबॉल एसोसिएशन तथा नवी मुंबई एमेच्योर वॉलीबॉल एसोसिएशन के संयुक्त तत्वावधान में इस टूर्नामेंट का आयोजन नवी मुंबई महानगर पालिका द्वारा किया गया है। आज एनएमएमसी आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे और सह पुलिस आयुक्त संजय इनपुरे, क्रीड़ा विभाग के उपायुक्त अभिलाषा मात्रे के हाथों इस टूर्नामेंट का शुभारंभ किया गया। 3 दिन चलने वाले वॉलीबॉल टूर्नामेंट में पुरुषों की 16 टीमें जबकि महिलाओं की 8 टीमें हिस्सा ले रही है। इसके उद्घाटन अवसर पर आज महाराष्ट्र वॉलीबॉल एसोसिएशन के अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाइक और उपाध्यक्ष धनंजय बनमाली, अंतर्राष्ट्रीय बास्केटबॉल खिलाड़ी स्वामीनाथन, अंतर्राष्ट्रीय स्विमर शुभम बनमाली समेत कई राज्य स्तरीय खिलाड़ी मौजूद रहे। इस टूर्नामेंट के आयोजक और नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे एवं सह पुलिस आयुक्त संजय इनपुरे ने कहा कि ऐसी खेल स्पर्धाओं से नवी मुंबई के युवा खिलाड़ियों को सीखने और आगे बढ़ने का मौका मिलेगा। उन्होंने प्रतिभागी खिलाड़ियों को बधाई दी और नवी मुंबई के खेल प्रेमियों से इस टूर्नामेंट को प्रोत्साहन देने का भी आवाहन किया। निश्चितच एक खूप अभिमानाची बाब आहे आणि आनंद पण होतो, कारण आपण ज्यावेळेस खेळाला उत्तेजन देण्याची, ज्यावेळेस प्रोत्साहन देण्याची आपण ज्यावेळेस चर्चा करतो तर त्यावेळेस कुणीतरी त्याला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागतं। आणि मला याच्यात आनंद आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे जे अध्यक्ष आहेत माझ्यासमोर उभे असलेले विजयजी डांगरे, सचिव संजय नाईक आणि आपले उपाध्यक्ष वनमाळी साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी जे आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप सपोर्ट त्याच्यामध्ये केला आणि त्यांना आम्ही एक आशा दिली की ह्या महानगरपालिकेमार्फत आपण ह्या स्पर्धा आयोजित करू आणि खूप कमी वेळामध्ये या स्पर्धा आपण, आणि ही राष्ट्रीय निवड चाचणी आहे। आज जे आपल्या जिल्ह्यामधून जे काही सगळे संघ आलेत या संघामधून 16 संघामधून एक पुरुष संघाची निवड होईल आणि 8 महिला संघामधून एक महिला संघाची निवड, हे आपले राष्ट्रीय पातळीवर आपले महाराष्ट्राचं ते प्रतिनिधित्व करतील। मला खात्री आहे की याच्यामधून एक चांगले खेळाडू पुढे आपल्या राज्यामध्ये होतील पण आपल्या देशासाठी सुद्धा येतील आणि एक आपण ह्या खेळाला सुद्धा चांगलं प्रोत्साहन देऊ शकू। निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका खूप मोठ्या प्रमाणात काम करते। तिथून जे शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये जी मुलं इथे भाग घेतात ते आपल्या राष्ट्रीय पातळीवर जाऊन गेलेत आणि तशाच पद्धतीने आज आपण व्हॉलीबॉलला सुरू केलं आहे। आपण स्विमिंगसाठी आपल्याला ज्ञात असेल की आपण एक 4 महिन्यापूर्वी ऑलिम्पिक दर्जाचं वाशीला स्विमिंग पूल आपण उद्घाटन केलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण इतर खेळ जे आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे प्रॅक्टिस पिचेस ते आपण तयार करतो आहे आणि नजीकच्या काळामध्ये फुटबॉल आहे, हॉकी आहे, बास्केटबॉल आहेत, ह्या खेळासुद्धा आणि ट्रॅक आणि फील्ड ज्याच्यामध्ये आपण कमी असतो त्याच्यासुद्धा आपल्याला एक प्रोत्साहन देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करेल। त्याच्याबरोबर आपण इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे ते सुद्धा आपण काही तयार करतो। आपल्याला मॅटवर कबड्डी खेळावी लागते, कुस्ती खेळावी लागते आणि त्याच्याशिवाय इतर जे इंडोर गेम्स आहेत ते सुद्धा आपण त्याला उत्तेजन देण्यासाठी त्याची तयारी सुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामधून एक चांगलं प्रॉपर एंटायर स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या सिटीमध्ये उभं राहील। आपण म्हणतो की जसं इनपुरे साहेब बोलताना बोलले की एक शहर सुरुवातीच्या काळामध्ये स्थिर स्थावर होत होतं, आता त्याने मी म्हणतो की बाळसं धरलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन त्याची जी वाढ होणार आहे ती याची एक दिशा या निमित्ताने ठरलेली आहे। सगळ्यांना आपण म्हणतो की आनंद जीवन जगावं, तर आनंद कशात आहे? तर खेळात आहेत, स्पर्धेमध्ये आहेत, वेगवेगळ्या शारीरिक व्यायामामध्ये आहेत। तर हे सगळ्या सोयीसुविधा देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करेल आणि त्याच्यामधून एक चांगले नागरिक या देशासाठी घडतील, खेळाडू चांगले देशासाठी घडतील अशी मला खात्री आहे। जुन्या आठवणी आज ग्राउंडवर आलो तेव्हा इथल्या ग्राउंडचा मातीचा सुगंध, इथले खेळाडू जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यामुळे आलेली या परिसराला शोभा, इथल्या तरुणांचा उत्साह, याच्यामुळे आज असं वाटतंय की
क्रीडा नगरी म्हणून नवी मुंबई नावारूपाला यावी. आता काही दिवसांनी आपल्याकडे DY पाटील स्टेडियमला मोठा फुटबॉलचा एक सामना पण होतो आहे, ज्याच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येत आहेत. तर असं चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं, स्पर्धांचं जर आयोजन आपल्या भागामध्ये झालं तर निश्चितच याच्यामधून आपले जे तरुण मुलं आहेत तर ते प्रेरणा घेतील, ते घर सोडून ग्राउंडवरती येतील आणि ग्राउंडवरती जीवनाच्या खडतर परिस्थितीमध्ये कसं राहायचं उभं, कसं लढायचं, कसं यशस्वी व्हायचं याचे ते धडे गिरवतील. ही स्पर्धा, ही सिलेक्शन ट्रायल्स आहेत, या 23 तारखेपर्यंत चालणार आहेत. माझी सर्व नवी मुंबई वासियांना विनंती आहे की येथे मोफत प्रवेश आहे आणि कृपया आपण या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन या आणि त्यांना जीवनाचा, खेळाचा आनंद हा इतर आनंदांपेक्षा किती वेगळा आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे याचं एक उदाहरण या ठिकाणी घालून द्या. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.